तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 34 साईजचं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। तर या ब्लाऊजचं पूर्ण डिटेल मी स्टिचिंग सुद्धा फ्रंट पार्टचं ते दाखवलेलं आहे। तर आपला फ्रंट पार्ट आहे जो डीप आहे आणि बॅक जो आहे आपला बोटनेक मी बनवलेला आहे। तर हे बघू शकता की बॅक नेक मी असा छोटासा एकदम गळा काढलेला आहे आणि शो बटन आणि थोडीशी तर मी लेस सुद्धा लावलेली आहे आणि बॅक नेक जो आहे आपला बोटनेक आहे, फ्रंट डीप नेक आहे। तर ते हे साडीमधलं कापड आहे। तर साडीमधला मी ते पीस कट केलेला आहे। तर स्लीव्ज जे आहे आपण एकदम सिंपल इथं तयार करणार आहोत। तर त्यामुळे मी 80 सेंटीमीटरच कट केलेला आहे साडीमधलं। तर अस्तर मी घेतलेलं आहे इथं 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती जे आहेत मेजरमेंट बघणार आहोत। तर 34 साईजसाठी आपण इथं पूर्ण उंची जी घ्यायची आहे तर ती 13.5 इंच येते, प्लस त्याच्यामध्ये आपण 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे। तर 14.5 इंच आपण पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची आणि 34 साईजला जे शोल्डर आहे तर ते 7.5 घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला माहिती नसेल की 34 साईजला शोल्डर किती घ्यायचं किंवा मुंडा किती घ्यायचा तर तुम्ही या मेजरमेंटनुसार तुमचं जे ब्लाऊज आहे अगदी परफेक्ट फिनिशिंग सोबत तयार करू शकता। तर आता हे बघा शोल्डर मी 7.5 घेतलं, त्याच्यानंतर आपला मुंडा सुद्धा आपण 7.5 इंच घ्यायचा आहे। तर शोल्डर 7.5 घेतलं, मुंडा मी 7.5 घेतला 34 साईजसाठी। त्याच्यानंतर आता आपण छातीचं आपलं जे माप आहे प्रॉपर 8.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 इंच आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे। तर हे बघा आता कमर जे आहे 7 इंच आहे, तर प्लस त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंचाची कमर मार्जिन आहे तर ते ॲड करायचं आहे। तर 9 इंच मी कमर इथं घेतली। तर आता छाती आणि कमर जे आहे आपण अशी जॉईंट करायची आहे। आता हे बोटनेक असल्यामुळे काय करायचं आहे की मुंडा जो आहे आपला 1.5 इंच आपण आतमध्ये घ्यायचा आहे। तर आता हा जो मेथड आहे फक्त कॉलरच्या ब्लाऊजला आणि बोटनेकला येतो, साध्या ब्लाऊजला आपल्याला हे जे 1.5 इंच जो आत आहे मुंडा तो येत नाही। तर आता हे बघा 1.5 इंच मी मुंडा आत घेतला। फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा फ्रंट मुंड्याचा शेप आपण 1 इंचावरती दिला, त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा शेप आपण 1.5 इंचावरती दिला। आता जे 1.5 इंच आपण आतमध्ये घेतलं होतं मार्किंग तर त्याच्यावरती आपण काय करायचं आहे फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे द्यायचा आहे आणि बॅक मुंड्याचा शेप आपण पहिल्यांदा जो ड्रॉ केला होता मुंड्याचा शेप तर त्याच्यावरती आपण तो द्यायचा आहे। आता जी गळ्याची रुंदी आहे मी इथे घेतलेली आहे 3.5 इंच। आता जो पुढचा गळा आहे तर तो मी घेणार आहे 5.5 इंच, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। तर 6, 6.5 जास्त ही डीप आपण ठेवायचं नाही कारण आपलं हे बोटनेक पॅटर्न आहे। तर त्यामुळे आपल्याला थोडासा इथं फ्रंटचा जो गळा आहे तर तो ठेवायचा आहे। तर 6.5 पर्यंत चालू शकतो। तर फ्रंट गळा मी 5.5 ठेवलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण इथं क्रॉसपट्टीचं माप जे आहे तर ते टाकणार आहोत। तर आता आपली जी क्रॉसपट्टी आहे तर ती मी घेणार आहे 2.5 आणि 2 इंच। त्याच्यानंतर असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता प्रिन्सेस कटचा कट पॉइंट आपण द्यायचा आहे 3.5 इंचावरती। आता प्रिन्सेस कटचा कट पॉइंट मी दिलेला आहे 3.5 इंचावरती। त्याच्यानंतर बस्ट पॉइंट आपण द्यायचा आहे 10 इंचावरती। जर तुम्हाला परफेक्ट 34 साईजचं जर माप माहिती नसेल तर तुम्ही या मेजरमेंटनुसार तुमचं जे ब्लाऊज आहे 34 साईजचं ते तयार करू शकता। तर आता हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला इथं 1.5 इंच जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही नाही कप्स जरी घातले आतमध्ये ब्लाऊजमध्ये तरी सुद्धा याला जी फिटिंग आहे अगदी छान येतं। तर मुंड्यापासून वरती आपण 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदम सिंपल असा आपण प्रिन्सेस कटला जो आहे शेप द्यायचा आहे। तर हे बघा मी प्रिन्सेस कटला जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने दिलेला आहे। आता आपलं पूर्ण जे मार्किंग आहे पेपरवरती झालेलं आहे तर ते आपण कट करायचं आहे। आता सगळ्यात आधी आपण बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो कट करणार आहोत। आता फ्रंट आणि बॅक पार्ट जे आहेत आपण असे सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर फ्रंट बॅक आपण असे सेपरेट करून घ्यायचे। त्याच्यानंतर गळ्याच्या रुंदीवरती मी दोन्ही साईडला कट्स दिलेले आहेत। तर बॅक जो पार्ट आहे आपला तो आपण थोडा साईडला ठेवायचा आहे आणि फ्रंट पार्टचं जे आहे आपण कटिंग करून घ्यायचं। तर आता फ्रंट मुंड्याचा सुद्धा आपण शेप इथं कट करायचा आहे आणि जसं मी इथं कट करत आहे प्रिन्सेस कटचा शेप तर त्या पद्धतीनेच आपण इथं कट करायचं आहे। तर हे बघा आता जो आपला शेप होता दोन्ही साईडला आपण 1.5 इंच जे वाढवलं होतं तर ते सुद्धा असं दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करायचं आहे। तर हे बघा असे 3 पार्ट आपले जे फ्रंटचे आहेत कट होतात
तर हे बघू शकता की अशा पद्धतीने आपण पेपरवरती जे आहे कटिंग केलेलं आहे आणि जो मधला तुम्ही स्पेस बघू शकताय तर तो येणार आहे आपला पूर्ण जो आतमध्ये गॅप असतो, कफ असतो एक प्रकारचा, तर तो येणार आहे. तर त्यामुळे सुद्धा फिटिंग जे आहे छातीमध्ये खूप छान बसतं. तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्तरवरती जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे फ्रंट पार्टचं. तर अस्तरवरती हा जो आपला गळ्याचा पार्ट आहे दाखवल्याप्रमाणे आपण असं ठेवायचं आहे. तर बघू शकता की तुम्ही जिथं आपण आय आणि हुकची पट्टी जोडतो खाली कमरेला, तर त्या साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण दोन्ही साईडला आपण 1.5 इंच कट केलं होतं. तर इथे मार्जिनसाठी आपण इथं वाढवून घ्यायचं आहे. तर 1.5 इंच मी इथं असं वाढवून घेतलेलं आहे आणि जसं मी इथं पेपर हा ठेवलेला आहे अस्तरवरती, तर त्याचप्रमाणे तुम्ही ही पेपर जो आहे अस्तरवरती ठेवायचा आहे. तर त्यामुळे हा एक प्रॉब्लेमला सॉल्व्ह होतो की शोल्डर वगैरे अजिबात पडत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर अस्तरवरती जर कटिंग ठेवलं तर. तर आय आणि हुकच्या पट्टीच्या साईडला मी कमरेकडच्या साईडला 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. हा आपला प्रिन्सेस कटचा जो गळ्याचा पार्ट आहे तो. आता प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा आपण फिटिंगची जी साईड असते आपली कमरेकडची, तर त्या साईडला आपण 1.5 इंच वाढवायचा आहे. तर हे बघा सगळ्यात आधी आपण आहे तसं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपली जी फिटिंगची बाजू असते कमरेकडची, तर त्या साईडला सुद्धा आपण 1.5 इंच असं क्रॉसमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या बाजूला, तर त्या सुद्धा साईडला आपण काय करायचं आहे असं वाढवून घ्यायचं आहे. तर मी अर्धा किंवा अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी सुद्धा वाढवलं तर चालेल. जितकं तुम्ही शिलाई मार्जिन घेता तितकं तुम्ही या बाजूला वाढवायचं आहे. तर हे बघा प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला असं 1.5 इंच वाढवायला लागतं, तरच आपलं जे फिटिंग आहे किंवा आतमध्ये मार्जिन आहे ब्लाऊजमध्ये तर ते फुल राहतं. आता आपण इथं आपली क्रॉस पट्टी जी आहे तर ती कट करणार आहोत. तर क्रॉस पट्टी सुद्धा इथं बघू शकता मी 4 फोल्ड केलेलं आहे अस्तरचं, कारण एक जी क्रॉस पट्टी आहे तर ते आपण मेन कापडाला लावणार आहोत आणि एक आपण आतल्या साईडला जे आपण वळवतो तर त्यासाठी आपण लावणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आपण आहे तसं ही क्रॉस पट्टी जी आहे मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी आपण इथं 2 इंच जे आहे एक्स्ट्रा वाढवायचं आहे. साईडला आपण अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण साईडला बऱ्याच वेळेला काय होतं की शिवताना क्रॉस पट्टी जी आहे तर ती कमी पडते, तर ती कमी पडू नये म्हणून साईडला वाढवायचं आहे आणि वरती काय आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवावं लागतं. आता हे फ्रंट पार्टचे आपले असे जे पार्ट आहेत पूर्ण आपण कटिंग करून घेतलेले आहेत. तर सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की किती वाढवायचं आहे किंवा कुठे आपल्याला मेजरमेंट जे आहे वाढवायचं आहे. तर हे आपण मेन कापडावरती ठेवून जे आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं. तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवायचं नाही. जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तर तेच अस्तर ठेवून आपण हे पूर्ण जे पार्ट आहे तर ते काढून घ्यायचे आहेत. तर आता हे बघा मेन कापडावरती आणि अस्तरवरती जे माझं कटिंग आहे पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण सगळ्यात आधी आपला जो फ्रंटचा गळा आहे तर तो तयार करून घेणार आहोत. तर तोही आपण असा तयार करून घ्यायचा आहे. सरळ कापडावरती आपली अस्तरची एक बाजू ठेवायची आहे. त्याच्यानंतर अर्धा इंचच्या स्पेसवरती आपल्याला गळ्याला पूर्ण राऊंड अशी टिप मारून घ्यायची. म्हणजे याने काय होतं की आपल्याला एक्स्ट्रा जी पट्टी असते किंवा पायपिंग असते तर ती लावावी लागत नाही. जर तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही सरळ कापड ठेवून त्याच्यावरती पायपिंग जे आहे लावू शकता. तर आता हे बघा मी टिप मारून घेतली, त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स दिले. आता हे जे अस्तर आहे आतल्या साईडला आपण पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण एकदम कॉर्नरला टिप मारून घ्यायची. तर असा गळा आपण तयार केल्यामुळे जो फ्रंटचा आपला गळ्याचा शेप असतो तर तो सुद्धा खूप छान येतो. तर हे बघा मी गळा सुद्धा इथं तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण चारी बाजूने याला टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जितकं आपलं शिल्लक आपलं मेन कापड जे राहिलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं. तर या ब्लाऊजचा पूर्ण माझा फिटिंगचा सुद्धा व्हिडिओ येईल, कारण बोटनेकमध्ये अशा भरपूर आपल्या चुका पण होतात फिटिंग करतेवेळी. शिवताना आपण अगदी व्यवस्थित शिवतो पण फिटिंग करताना आपल्या भरपूर अशा काही चुका होतात बोटनेक ब्लाऊजमध्ये किंवा डिपनेक. तर डिपनेक ब्लाऊजचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत, पण बोटनेक ब्लाऊजचा या ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती अपलोड होईल. तर ते तुम्ही व्यवस्थित बघा की मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की बोटनेक ब्लाऊज कसं फिटिंग करायचं किंवा काय काय प्रॉब्लेम त्यामध्ये होऊ शकतात. तर आता हे बघा प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट सुद्धा मी इथं असा तयार करून घेतलेला आहे. म्हणजे मेन कापड आणि आपले जे अस्तर आहे असं जोडून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं पूर्ण फॅब्रिक जे आहे आपण पूर्ण कटिंग करून घ्यायचं.
आता आपली जी क्रॉस पट्टी होती तर ती सुद्धा आपण अशी तयार करून घ्यायची आहे, म्हणजेच मेन कापड आणि जे अस्तर आहे जोडून घ्यायचं आहे। 4 क्रॉस पट्ट्या आपण इथं कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे जे 2 ज्या आहेत आपल्या क्रॉस पट्ट्या आपण मेन कापडाला लावणार आहोत आणि ज्या 2 आहेत तर त्या आतल्या साईडला आपण फोल्डिंगसाठी वापरणार आहोत। तर आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे सगळ्यात आधी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग प्रिन्सेस कटचे जे पार्ट्स आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत। तर आता हे माझं पूर्ण झालेलं आहे। तर आता आपण एकदम सिंपल पद्धतीने जो आपला प्रिन्सेस कट आहे 2 जे पार्ट आहेत असे जोडून घ्यायचे आहेत। जोडत्या वेळी एकदम आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आणि टिप मारताना एकदम आपल्याला अर्धा इंचच्या स्पेसवरतीच टिप मारायची आहे। तर हे बघा आतल्या साईडला जो कप आहे एकदम आपला छान असा आलेला आहे। विदाउट कप्स ही जी फिटिंग आहे एकदम मस्त आपली येते। तर हे बघा तर थोडं मी कट सुद्धा दिलेले आहे जेणेकरून कापड जे आहे आपलं कुठेतरी खेचल्यासारखं वाटू नये म्हणून। तर आता आपण लावणार आहोत क्रॉस पट्टी, जशी आपण कटोरी ब्लाउजला लावतो तशीच या ब्लाउजला सुद्धा आपण लावून घेणार आहोत। तर प्रिन्सेस कटचा जो शेप तुम्ही बघू शकताय की आपला किती छान असा आलेला आहे आणि आतल्या साईडला कप्स न वापरता सुद्धा स्पेस आतमध्ये भरपूर आलेला आहे, जेणेकरून जर तुमची जास्त छाती असेल तर त्यामध्ये सुद्धा ते व्यवस्थित बसेल, कुठे पण चपटी वगैरे झाल्यासारखी वाटणार नाही। तर ते एक जो पार्ट आहे मी क्रॉस पट्टी जी आहे जोडून घेतलेली आहे, सेम दुसरा सुद्धा पार्ट आपण असा जोडून घ्यायचा आहे। तर आता हे पण बघा आपण दुसरा सुद्धा पार्ट याचा तयार करून घेतलेला आहे। तर दोन्ही जे पार्ट आहेत आपण असे मेजून घ्यायचे आहेत, म्हणजे आय आणि हुकची पट्टी लावायच्या अगोदर आपण हे बरोबर आहेत का ते पहिल्यांदा बघायचं आहे, त्यानंतरच मग आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे। तर आता माझे दोन्ही पार्ट जे आहेत एकदम बरोबर आलेले आहेत। तर मी आता लावून घेणार आहे आपली आय पट्टी। तर आय पट्टी मी वापरत असतो 3.5 इंचाची, हुक पट्टी मी लावत असतो 2.5 इंचाची। तर हे बघा आय पट्टी जी आहे अशी खालून उलट्या बाजूने वरच्या साईडला येते आणि हुक पट्टी जी आहे वरच्या साईडून आतल्या साईडला फोल्डिंग होते। तर आय पट्टी मी लावून घेतली, त्याच्यानंतर आता आपण लावणार आहोत हुक पट्टी। तर पट्ट्या लावताना आपल्याला दोन्ही साईडला सुद्धा याला फोल्ड करावं लागतं, कारण बॉटम पासून पण आपण लॉक केलेला आहे आणि वरती गळा सुद्धा आपण इथे लॉक केलेला आहे। तर त्यामुळे पट्टी लावताना आपण दोन्ही साईडला हे जे आहे फोल्ड करायचं आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फायनल लुक सुद्धा तुम्ही या ब्लाऊजचं बघू शकता की घातल्यानंतर कसं दिसतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।